आणि एक महत्त्वाची बातमी आहे, दुबईमध्ये भारताचं फायटर विमान तेजसला अपघात झाला। दुबईच्या एअर शोमध्ये ही दुर्घटना घडलेली आहे। दुबईमध्ये एअर शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये भारताने देखील सहभाग नोंदवलाय आणि यामध्येच एक मोठी दुर्घटना घडलेली आहे। दुबईमध्ये फायटर विमान तेजसला अपघात झालेला आहे। ही काही दृश्य देखील समोर आलेली आहेत। एअर शो दरम्यान हा अपघात झालेला आहे आणि हे विमान कोसळलं आणि त्यानंतर मोठा आगडोंब उसळल्याचं चित्र पाहायला मिळतंय। दुबईमध्ये फायटर विमान तेजसला अपघात झालेला आहे। दुबईच्या एअर शो दरम्यानची ही घटना आता समोर आली आहे। दरम्यान या घटनेविषयी अधिक माहिती थोड्याच वेळात समोर येईल, मात्र आताची ही दृश्य आता समोर आली आहे। आवेश तांदळे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहे। आवेश, दुबईमध्ये भारताने या एअर शो मध्ये सहभाग नोंदवलेला होता आणि त्यावेळी हा अपघात झाल्याचं कळतंय। नक्कीच सागरी दुर्दैवी घटना म्हणावं लागेल। दुबई एअर शोचा आता शेवटचा दिवस होता आणि ही दुपारी घटना घडलेली आहे। अल मखलूम आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मोठी दुर्घटना घडली। भारतीय हवाई दलाचं म्हणजे ते हलचं जे तेजस लढाऊ विमान जेट कोसळताना आपण बघू शकतो। यात पायलटचा मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती आहे। या प्रकरणी आता चौकशीला सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतो की कशा प्रकारे तेजस फायटर हे कशा प्रकारे कोसळला आणि त्यानंतर कसा म्हणजे तो आवाज आला तो पण आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसू शकतो। खूपच भीषण असा अपघात होता आणि हा दुबई एअर शोचा हा शेवटचा दिवस होता। काल सुद्धा एक बातमी आली होती, तेजसमध्ये ऑइल गळती होत आहे अशी एक बातमी आली होती, पण त्यानंतर PIBने फेटाळलं होतं। पण आज तेजसचा दुर्घटना होताना व्हिडिओ आपण बघू शकतो। सागर, नक्कीच आवेश, अतिशय धक्कादायक अशी ही घटना म्हणावी लागेल। दुबईमध्ये एअर शो दरम्यान तेजस विमानाला हा भीषण अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये पायलटचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची देखील बातमी समोर येते। दुबईच्या एअर शो दरम्यान ही दुर्घटना घडलेली आहे। दुबईमध्ये फायटर विमान तेजसचा हा भीषण अपघात झालाय आणि विमान कोसळताच संपूर्ण परिसरामध्ये मोठा आगडोंब उसळलेला होता। धुराचे लोट सर्वत्र उसळल्याचं आपण पाहू शकतोय आणि एक मोठा आवाज यावेळी झाला। तर दुबईमध्ये फायटर विमान तेजसला हा अपघात झालेला आहे। भारतीय फायटर विमान असलेला तेजसला हा भीषण अपघात झाल्यामुळे चिंता व्यक्त केली जाते आहे। दुबईमध्ये एअर शो दरम्यान ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। यामध्ये पायलटचा देखील मृत्यू झाल्याची बातमी आता समोर येते। तर काही दृश्य देखील समोर आलेली आहे। ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी नेमकं काय घडलं, कशा प्रकारे हा आगडोंब उसळला, एक मोठा आवाज या ठिकाणी झालेला आणि त्यानंतर संपूर्ण परिसरामध्ये धुराचे लोट उठल्याचं आपण पाहू शकतोय। तर दुबईमध्ये एअर शो दरम्यान ही घटना घडलेली आहे। भारताचं HAL तेजस विमान साधारण दुपारी 2:10 ही दुर्घटना घडल्याची माहिती आता समोर येते आहे। दरम्यान या दुर्घटनेमध्ये पायलटचा मृत्यू झाल्याची बातमी देखील समोर येते आहे आणि ज्यावेळी हे विमान कोसळलं त्यावेळी एक मोठा आवाज झाला, त्यानंतर आगडोंब उसळलेला आपण पाहू शकतोय। कशा प्रकारे संपूर्ण परिसरामध्ये धुराचे लोट उठलेले होते आणि या दुर्घटनेमध्ये पायलटचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येते। तर भारतासाठी अतिशय चिंताजनक अशीच ही बातमी म्हणावी लागेल। आणि आसपासच्या संपूर्ण, कारण ही घटना घडल्याबरोबर आसपास धूर जो आहे तो मोठ्या प्रमाणावर दिसून आलेला आहे। तिथे काही जे प्रेक्षक आले होते बघण्यासाठी त्यांना मात्र त्या सुरक्षित ठिकाणी जे ते हलवण्यात आलेला आहे। परंतु दुबई मधला हा एक मोठा असा एक एअर शो होता आणि यापूर्वी कालच आणखी घटना घडली होती की तेजस मधून ऑइल लीक होत असल्याचं काही युट्यूबरने टाकलं होतं। हे सगळे युट्यूबर जे होते ते पाकिस्तान मधले होते आणि त्यावरून ट्रोलिंग सुद्धा करण्यात आलं होतं की भारतीय तेजस मधून ऑइल जे आहे ते लीक होत आहे आणि त्यानंतर हे आज ही दुसरी घटना आहे। त्याच्यामुळं ही खरंच घटना जी आहे ती कशी घडलेली आहे याचा तपास जे आहे ते होणं गरजेचं आहे। कारण अगोदर पाकिस्ताननं अशा प्रकारची व्हिडिओ रिलीज करणं, त्याच्या संदर्भामध्ये आक्षेप घेणं आणि त्यानंतर आज दुर्घटना होणं आणि ते पण भारताच्या नाही तर परदेशाच्या धर्तीवर। नक्कीच रामराजे, भारतानं MiG-29ला नुकतीच निवृत्ती दिलेली आहे आणि तेजस हे भारतीय बनावटीचं एक लढाऊ विमान भारतासाठी अभिमानाची बाब। मात्र आता दुबईमध्ये
या तेजसला अशा प्रकारे अपघात होणं भारतीय हवाई दलासाठी किती गंभीर बाब म्हणावी लागेल? बिलकुल दुबईमधला हा जो शो होता किंवा हा जो कार्यक्रम होता तो अतिशय मोठ्या प्रमाणावर होता. तिथं जवळपास जगभरातले सर्वात महत्वाच्या ज्या कंपन्या होत्या त्या सुद्धा दाखल झाल्या होत्या आणि भारताची सुद्धा LCA जी आहे ती दाखल झाली होती. आणि हा दुबईमध्ये मोठा असा एअर शो मानला जातो आणि त्यावेळेसच ही घटना घडलेली आहे. त्यामुळे हा एक भारतासाठी एक महत्वाचा धक्का म्हणावा लागेल. कारण ज्यावेळेस भारतानं मेक इन इंडियाला प्रमोट केलेला आहे, भारत स्वतः फायटर जेट पासून इतर वेपन जे आहे ते बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेलं आहे आणि ड्रोन असेल किंवा इतर आणखी वेपन जे आहे ते भारतानं बनवण्यासाठी सुरू केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय मार्केट जे आहे ते सुद्धा आता भारतानं आकर्षित करण्यासाठी अशा प्रकारच्या शो मध्ये सहभागी होण्यास सुरुवात केलेली आहे. आणि त्याच वेळेस नेमकं अशा प्रकारचा अपघात होणं म्हणजे की हा अपघात आहे का खरं, हा सुद्धा एक प्रश्नचिन्ह निर्माण होते. परंतु तेजस मधला जो पायलट होता तो वेळे अगोदरच इजेक्ट झाला होता का, म्हणजे की बाहेर पडला होता का तेजस मधून, हे सुद्धा बघावं लागणार आहे. नक्कीच रामराजे, तुम्ही आपल्या सोबत राहाच. तर ही दृश्य आपण पाहतो आहोत कशा प्रकारे या विमानाला भीषण अपघात झालेला आहे. दुबई एअर शो मध्ये भारताच्या तेजस या लढाऊ विमानाला हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे. दरम्यान पायलट बाबत अधिक माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. वेळ मिळताच पायलट इजेक्ट झालाय का, अर्थात विमानातून तो बाहेर पडला की नाही, हे अद्याप समोर येणं बाकी आहे. मात्र दुबईमध्ये भारतीय फायटर विमान असलेल्या तेजसला हा भीषण अपघात झालेला आहे आणि ज्यावेळी विमान जमिनीवर कोसळलं त्याच वेळी प्रचंड मोठा स्फोट झाला. संपूर्ण परिसरामध्ये आगडोंब उसळल्याचं पाहायला मिळतंय. संपूर्ण परिसर हा धुरानं व्यापलेला आपल्याला या दृश्यांमधून पाहायला मिळतोय. आणि त्याच वेळी हे प्रदर्शन पाहण्यासाठी, हा एअर शो पाहण्यासाठी काही नागरिक या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी हा व्हिडिओ कैद केलेला आहे. दरम्यान महत्त्वाची बाब ही की तेजसमधून ऑइल लीक होत होतं अशी देखील एक तक्रार काल समोर आलेली होती. आणि आज तेजस या भारताच्या लढाऊ विमानाला हा भीषण अपघात झाल्यामुळे आता काही प्रश्नचिन्ह देखील निर्माण केले जात आहेत. मात्र भारतासाठी ही चिंताजनक बाब अशीच म्हणावी लागेल. तर एक दुसरा व्हिडिओ देखील आता समोर आलेला आहे कशा प्रकारे हे विमान अनियंत्रित झालं आणि ते जमिनीवर कोसळलं. अवघ्या काही सेकंदांमध्ये ही दुर्घटना घडलेली आहे. दोन व्हिडिओ आता समोर येत आहेत, एक समोरची बाजू आणि दुसरी एका बाजूची. ही तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत. दुसरा व्हिडिओ देखील आता समोर आलेला आहे. हवाई कसरत सुरू असतानाच हे विमान अनियंत्रित झालं आणि ते जमिनीवर कोसळलं. मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला हा व्हिडिओ आपण पाहतो आहोत. संपूर्ण परिसरामध्ये आगडोंब उसळलेला आहे. धुराचे लोट सर्वत्र पसरल्याचं पाहायला मिळत आहे. आणि महत्त्वाची बाब म्हणजे पायलट यामध्ये वाचू शकलाय का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कारण अवघे काही सेकंद त्याच्याकडे होते, त्यामुळे वेळीच तो इजेक्ट झालाय का हे देखील समोर येणं अद्याप बाकी आहे. मात्र दुपारी 2:10 दुबईच्या एअर शोमध्ये ही दुर्घटना घडल्याची बातमी आता समोर येते आहे. भारताचं तेजस हे भारतीय बनावटीचं स्वदेशी असं लढाऊ विमान, मात्र या विमानाला झालेला अपघात ही भारतासाठी चिंताजनक अशी बाब म्हणावी लागेल. मात्र हा अपघात नेमका कशामुळे झाला हे समोर येणं अजूनही बाकी आहे. या अपघातासंबंधी सविस्तर माहिती अजून समोर आलेली नसली तरी काही व्हिडिओ मात्र आता समोर येत आहेत. दुबईमध्ये भारतीय फायटर विमान असलेल्या तेजसला हा भीषण अपघात झालेला आहे आणि ज्यावेळी हे विमान कोसळलं त्यावेळी प्रचंड असा मोठा आवाज झाला. एक मोठा आगडोंब संपूर्ण परिसरामध्ये उसळल्याचं आपण पाहू शकतोय. त्याचबरोबर धुराचे लोट देखील उठलेले होते आणि उपस्थित नागरिकांच्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये हा अपघात कैद झालेला आहे. मात्र पायलट संदर्भात अजून माहिती समोर आलेली नाही आणि सर्व यंत्रणा ही तातडीनं त्या ठिकाणी पोहोचली आणि बचाव कार्याला सुरुवात करण्यात आलेली होती. मात्र आता दोन व्हिडिओ समोर येत आहेत. एअर शोमध्ये कसरती दरम्यानच हा विमान अपघात घडलेला आहे. विमान अनियंत्रित झालं आणि ते जमिनीवर कोसळलं. तर ही तीनही दृश्य आपण पाहतो आहोत कशा प्रकारे या ठिकाणी तेजसची हवाई कसरत सुरू होती. दुबईमध्ये एअर शोचं आयोजन करण्यात आलेलं होतं. विविध देशांचे हवाई दलाचे अशा प्रकारची लढाऊ विमानं ही या एअर शोमध्ये सहभागी झालेली होती. ही तीनही व्हिडिओ आपण पाहतो आहोत. एकीकडे हवाई कसरत सुरू आहे, दुसरा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे. हवाई कसरत सुरू असतानाच हे विमान अनियंत्रित झालं आणि ते अचानक अवघ्या काही सेकंदांमध्ये 1 किंवा 2 सेकंद लागले असतील
या सेकंदांमध्ये हे विमान जमिनीवर कोसळलं आणि मोठा आगडोंब झाला। प्रत्यक्ष विमान कोसळतानाची ही दृश्य आहेत। तर तिसरी दृश्य आपण पाहतो आहोत कशा प्रकारे हे विमान कोसळतानाच एक मोठा आगीचा लोळ हा संपूर्ण आकाशामध्ये उठला आणि धुराचे लोट सर्वत्र पसरल्याचं आपण पाहू शकतोय। हे तीनही व्हिज्युअल्स आता समोर आलेले आहेत। एकीकडे आपण पाहतोय की कशा प्रकारे हा एअर शो सुरू होता। एअर शो मध्ये हवाई कसरत भारताचं हे लढाऊ विमान तेजस दाखवत होतं। मात्र अवघ्या काही सेकंदांमध्ये हे विमान अनियंत्रित झालं आणि त्यानंतर हा भीषण अपघात झालाय। दरम्यान पायलटबाबत अधिकृत माहिती समोर येऊ शकलेली नाही। अवघ्या काही सेकंदांमध्ये तो इजेक्ट होऊ शकलाय का, त्याने आपला जीव वाचवलाय का, हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र सविस्तर माहिती अद्याप समजू शकलेली नाही। मात्र दुबईमध्ये या एअर शोचं आयोजन करण्यात आलेलं होतं। विविध देशांचे हवाई दलाचे अशा प्रकारे फायटर जेट यामध्ये सहभागी झालेले होते आणि भारताचं स्वदेशी बनावटीचं तेजस हे फायटर जेट देखील या एअर शोमध्ये सहभागी झालेलं होतं। आज एअर शोचा शेवटचा दिवस होता आणि त्याच दरम्यान तेजसला हा भीषण अपघात झाल्याची बातमी आता समोर येते आहे। दुपारी ठीक 2:10 हा अपघात झाल्याची बातमी समोर येते आहे। एअर शो दरम्यान तेजस विमान कोसळून ही मोठी दुर्घटना घडलेली आहे। 2 व्हिडिओ आता समोर येत आहेत। मोबाईल कॅमेऱ्यामध्येच हे व्हिडिओ कैद झालेले आहेत आणि एअर शो मध्ये कसरती सुरू असतानाच, हवाई कसरत सुरू असतानाच विमानावरील नियंत्रण सुटलं आणि अवघ्या काही सेकंदात हे विमान जमिनीवर कोसळलं आणि जमिनीवर कोसळताच संपूर्ण परिसरामध्ये एकच आगडोंब उसळल्याचं पाहू शकतोय। कशा प्रकारे हे विमान कोसळलं आणि एक मोठा आवाज झाला। आवाज झाल्यानंतर काही क्षणामध्येच या ठिकाणी मोठा आगडोंब उसळला आणि संपूर्ण परिसरामध्ये धुराचे लोट उठलेले या दृश्यांमधून आपण पाहू शकतोय। एअर शो मध्ये तेजस आपल्या कसरती दाखवत होता। आज या एअर शोचा शेवटचा दिवस होता। व्हिडिओ 1 आणि व्हिडिओ 2 अशी दोन्ही व्हिडिओ आपण पाहतो आहोत। 2 दिवसांपूर्वीची हवाई कसरतीची ही दृश्य आहेत। कशा प्रकारे तेजस आपली करामत दाखवत होता, भारताचं स्वदेशी बनावटीचं हे फायटर जेट। मात्र आज या तेजसला हा भीषण अपघात झालेला आहे। त्यामुळे भारतासाठी देखील ही चिंताजनक बाब। नेमका हा अपघात कशामुळे झाला याची तांत्रिक कारणं पुढे चौकशीमध्ये समोर येतीलच। मात्र दुबईसारख्या एअर शोमध्ये हा अपघात होणं ही भारतासाठी चिंताजनक बाब म्हणावी लागेल, कारण हा भीषण अपघात आहे। अवघ्या काही सेकंदांमध्ये हे विमान जमिनीवर कोसळलेलं आहे आणि जमिनीवर कोसळतानाच एक मोठा आगडोंब उसळला आणि धुराचे लोट सर्वत्र पाहायला मिळत आहेत। दरम्यान हा अपघात नेमका कशामुळे झाला हे समोर येईलच। मात्र बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। हे आहे